तर मित्रांनो नमस्कार. या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. आता पारूला तर काल एक चिठ्ठी आली होती की तिला तिच्या प्रॅक्टिकल पेपरसाठी नागपूरला जावं लागेल. तर आता तिला तर टिफिनची खूप मोठी ऑर्डर आलेली असते आणि तिनं ॲडव्हान्स पेमेंट पण घेतलेलं असतं. आता ती आदित्यला म्हणू लागते की आदित्य सर मला नागपूरला जावं लागणार आहे, कारण की माझे पेपर आणि माझं प्रॅक्टिकल पण खूप महत्त्वाचं आहे, त्याच्यामुळे त्यांचा ॲडव्हान्स परत नेऊन द्या. तर त्यावेळी आदित्य मात्र पारूला म्हणू लागतो की पारू तू नको टेन्शन घेऊ, आम्ही सगळेजण हँडल करून घेऊ आणि मी तिकडं प्रीतमला सांगून देईन की ऑफिसमधलं तू सांभाळून घे, मी मात्र इकडं काळजीपूर्वक लक्ष देईल, तू जा. त्यानंतर मग पारू ही तिकडे जाण्यासाठी निघत असते. तर पारू मात्र आता नागपूरला गेल्याच्या नंतर पारू मात्र आदित्यला व्हिडिओ कॉल करते. तर आता ती विचारू लागते की आदित्य सर तिकडचं सगळं हँडल झालं का. आता त्या ताई बायका बाकीच्या सगळ्याजणी कामाला लागलेले असतात. तर पारूने व्हिडिओ कॉल केलेला असतो. तर त्या म्हणू लागता की तू अजिबात काळजी करूच नको, मी आणि आदित्य दादा आम्ही सगळे सांभाळून ही टिफिनची ऑर्डर पूर्ण करू. तर आता आदित्यला पारू म्हणू लागते की आदित्य सर हे कसं होणार बरं का. तर आदित्य म्हणू लागतो मी असणार हेडशिप आणि मी ती ऑर्डर पूर्ण करणार, माझ्या देखरेखीखाली ही ऑर्डर पूर्ण होणार. तर पारूला मात्र डायरेक्टली हसायला येतं. आदित्य म्हणू लागतो की पारू तू नको टेन्शन घेऊ, आम्ही सगळं इकडचं हँडल करू, तू तुझ्यानं प्रॅक्टिकल परीक्षेसाठीच तिकडं भरपूर वेळ दे, इकडं आता सतत फोन करत बसू नको. त्यावर पारू हो म्हणते आणि मग ते फोन ठेवून देतात. आता आदित्य त्या बायकांना घेऊन मात्र ही ऑर्डर पूर्ण करायच्याच पाठीमागे लागलेला असतो. तर दुसरीकडे दिशा, दामिनी, अहिल्या बसलेले असतात. तर तेवढ्याच वेळात प्रीतम घरी येतो. प्रीतम सांगू लागतो आई मला ह्या माणसांचं कळतच नाहीये. एकदा म्हणतात की अहिल्यादेवीने त्यांच्या मुलाला घराच्या बाहेर काढलं, तो वेगळाच वागत असेल ना, आता तर माझ्या आदित्य दादाला लोक काय म्हणतात. खरंच अहिल्यादेवीने खूप चांगले संस्कार केले आहेत त्यांच्या मुलावर. हा आदित्य इतका मोठा बिझनेसमॅन असून पण मात्र त्याचे पाय अजूनही जमिनीवर आहे. अहिल्या मात्र आश्चर्याने बघू लागते. तर त्यावेळी प्रीतम म्हणू लागतो की खरंच आई अजूनही त्यांनी भरपूर काही म्हणलं आहे की त्यांचं म्हणणं आहे की इतका मोठा आदित्य किर्लोस्कर इतका मोठा बिझनेसमॅन असून पण मात्र तो इतका कसा एकदम छान राहतो, एकदम सिंपल, मात्र कोणत्याही माणसांची लवकर जुळून जातो. तर त्यावेळी आता अहिल्या विचारात पडते खरंच आदित्यला हे सगळेजण असे म्हणले असतील का. तर आता प्रीतम तर खूप आनंदाने सांगत असतो. तर त्यावेळी दिशा आणि दामिनीला तर खूप धक्का बसतो. खरंच या आदित्यला इतकं चांगलं रिव्ह्यू कोणी देत असेल का, इतकं चांगली बातमी त्याच्या बाबतीत कोणी बोलू शकत असेल का. तर आईला विचारात पडते खरंच माझा मुलगा तर छानच आहे, मी त्याच्यावर चांगलेच संस्कार केले आहे आणि माझे तो संस्कार कधीच वायाला जाऊ देणार नाही. एका मिनिटासाठी माणसाच्या आयुष्यामध्ये चढ उतार येतोच, अशा वेगळ्या वाकड्या गोष्टी घडतातच. तर त्यावेळी प्रीतम तर खूप आनंदाने सांगत असतो. तिकडे मात्र आदित्य त्या बायकांना घेऊन त्याचं तो टिफिनचं सगळं काही पूर्ण करून घेतो. ती ऑर्डर मात्र तो फायनली करूनच टाकत असतो. तर दुसरीकडे पारू ही प्रॅक्टिकल परीक्षेसाठी नागपूरला जात असते. तर मित्रांनो बघूया उद्याच्या भागात काय होतंय. तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. सो बाय.